मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज ठाण्यामध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतली आहे। ठाण्यातल्या प्रचार सभेतनं त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। पक्ष फुटला म्हणून गळे काढणाऱ्या उद्धव ठाकरेंनी याआधी मनसेचे नगरसेवक फोडले होते याची आठवण राज ठाकरेंनी करून दिली। तर ठाण्यातल्या भाषणात राज ठाकरेंनी सुषमा अंधारेंचा बाळासाहेब ठाकरेंवरचा टीका करतानाचा जुना व्हिडिओ दाखवला। बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या सुषमा अंधारेंनाच आता उद्धव ठाकरेंनी पक्षाचा प्रवक्ता केल्याचंही राज ठाकरे म्हणतात। ठाणे जिल्ह्यातल्या वाढत्या परप्रांतीय लोंढ्यांविरोधातही त्यांनी भाष्य केले। तुम्ही म्हणता ना माझे वडील चोरले ज्या वडिलांबद्दल जर एवढं प्रेम आहे, मी एकच क्लिप तुम्हाला दाखवायला आणली आहे, एकच। पण आता सांगतोय, लाव रे तो व्हिडिओ, हे नीट ऐका। वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे? हात थरथर करायला लागला आणि त्या हातात तलवार। तरली बाण पोरं काय गोट्या खेळायला गेलीत का? गेली ते गिल्ली दंडा खेळायला लागलीत का? ह्याच्यावर आग्रह कधीच होत नाही। ज्या माननीय बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या या बाई 70-75-80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात, असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता, तुमच्या पक्षाचे नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम आहे म्हणून सांगता। काय निवडणूक चालू आहे? कशावर निवडणूक चालू आहे? वडील चोरले। फोडाफोडीचं राजकारण मला कधी मान्य झालं नाही, कधी होणार पण नाही। पण या सगळ्या ह्याच्यामध्ये जे आज बोलतायत की आमचा पक्ष फोडला, तुम्ही जे सगळे एकत्र जे बसलेला आहात ना एका कच्च्या तरी आघाडीत, जरा एकमेकांकडे एकदा बघा, आपण काय उद्योग केलेत ते। याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 7पैकी 6 नगरसेवक खोके देऊन तुम्ही तोडले होतेत ना, तेव्हा काही नाही वाटलं। मागितले असते तर दिले असते। पण काय त्याला म्हणतात ना, ढेकणा संगे हिराही भंगला। बरोबर शरद पवार बसलेत। या फोडाफोडीच्या राजकारणाची या महाराष्ट्रामध्ये जर कोणी सुरुवात केली असेल तर ती शरद पवारांनी सुरुवात केली। पहिल्यांदा काँग्रेस फोडली त्यांनी। आज ही ठाणे लोकसभा कल्याण लोकसभेची संयुक्त ही सभा आहे। मी गेले अनेक वर्ष सांगतोय की आज या देशामधनं वेगवेगळ्या राज्यांमधनं जी लोक येत आहेत महाराष्ट्रामध्ये, तुम्ही कितीही काम करा, कितीही रस्ते बांधा, कितीही पूल बांधा, किती काही करा, पण जोपर्यंत हे बाहेरचे लोंढे जोपर्यंत थांबणार नाहीत तोपर्यंत तुम्ही कितीही विकास केलात तरी या शहरांमध्ये काहीही घडू शकणार नाही। ज्या छगन भुजबळांना फोडलं आज ते इथे असतील। मी आपला काय माझा बाहेरून पाठिंबा आहे, त्याच्यामुळे मी काही बोलू शकतो। आपल्याला थोडी फेविकॉल अजून लागला आहे। श्रीकांत शिंदे यांनी आता सांगितलं की काहीतरी हे फेविकॉल का जोड आहे, पुढच्या वेळेला आम्हाला आतून लावा, आपण नाहीतर नेहमी आमची बाजू बाहेरच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।